काळामध्ये एक भारतीय आधी आहोत, त्याच्यामुळे नेशन फर्स्ट. तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा. दुसरा, आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे. आणि आज जी ऍक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्व आहे. मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे. त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल, इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी. जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे. आमचे पर्यटक तिथे गेले होते, त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे. याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण ते खूप मेजर्ड. हा अटॅक आहे, हा कुठल्याही सिव्हिलियन वरचा अटॅक नाही. मी तो स्टेटमेंट, माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदी मधला आणि इंग्रजी मधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे. तुम्हाला की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो. आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवादाच्या विरोधात आहे. हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही. त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते. काही 8 ते 10 कॅम्प्स जे आहेत ते उद्ध्वस्त देखील. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे त्यांची जेव्हा माहिती तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं आणि ऑपरेशन कंटिन्यू राहावे कुठल्या एका मर्यादित घटनेपुरतं. मला असं वाटतं ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली, ज्या हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं, त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही, त्यांचा आनंद. पण ह्या फुल ना फुलाची पाकळी, एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून. आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही, ही दहशतवादाच्या विरोधात आहे. हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्स मध्ये वारंवार भारताने मानले. नाव काय द्यायचं त्या मिशनला हा इथल्या सरकारचा प्रश्न असतो. नाही काय माहितीये का, अनेक महिलांच्या समोर त्यांच्या पतीला मारण्यात आलं होतं. सगळे ते चित्र आपण बघितलं होतं. अनेक महिलांचे स्टेटमेंट घेतलं, त्यामुळे सिंदूर नाव देण्यात आले. लोगो पण इंडियन आर्मीनं तसाच दिलाय. इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत राहील. कारण का इंडियन आर्मी, आपले सगळेच फोर्स ते अतिशय कर्तृत्ववान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत. त्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते तुम्ही आणि मी सुखात राहो याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत, त्यांचं कुटुंबही करतं. त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते. या सगळ्या बैठकीला तुम्ही देखील उपस्थित होता. तुम्ही स्ट्रॅटेजी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचं लष्कर या सगळ्या यशस्वी होताना दिसतं. हो, अर्थातच. म्हणजे कुठलंही युद्ध असेल जे भारतामध्ये लढलोय आपण सगळे, म्हणजे आपल्या अनेक दशकांचा इतिहास आहे युद्धांचा, जे पंडितजींच्या काळात झालेले असतील, इंदिराजींच्या काळात झाले असतील, अटलजींच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या आणि आता मोदीजींच्या काळात ज्या होत आहेत, या सगळ्यालाच भारत हा एकच आहे. याच्यात कुठलाही राजकीय विषय नाही. आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हाही आमची भूमिका स्पष्ट केली होती आम्ही की आम्ही भारताबरोबर आहोत. आपण भारतीय पहिले आहोत. पहिला भारत, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. ताई, इंडियन जे आर्मीकडनं, जे लष्कराकडनं प्रेस घेतली गेली ना, त्यात ज्या ज्या ठिकाणी आपण दहशतवादी हल्ले केले त्या ऑफिसर्सनी ना त्याचा रिलेट दिला. जसं की एक जो कॅम्प उडवण्यात आला तिथं डेव्हिड हेडली आणि कसाबची ट्रेनिंग झाली होती, किंवा तिथून जे पहलगाम हल्ला झाला किंवा पुलवामा हल्ला झाला, ते ट्रेनिंग कॅम्प आहेत. पण US जे आहे, युनायटेड स्टेट,
त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिव्हिलियन्स मेलेत, म्हणजे पाकिस्तानकडनं असं रात्रीपासून सांगण्यात आलं की सिव्हिलियन्स मेलेत, पण इंडियन आर्मीकडनं कुठल्याही सिव्हिलियन्सला हानी पोहोचली नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी ट्रेनिंग घेत होते. यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आता जे झालंय तो पहिला टप्पा आहे. आपण कोणीही अशा काळामध्ये कुठलंही असं स्टेटमेंट बाहेर जाता कामा नये ज्याच्यातून देशामध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाईल. त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पुढचे काही दिवस अतिशय रिस्ट्रेंट ठेवून कुणावरही टीका न करता भारताच्या ऐक्यासाठी जे काही स्टेटमेंट येतील ते अभिमानाचे आणि भारताच्या शौर्याचे द्या. सांगितलं की पाकिस्तान इथं थांबणार नाही तर अजून सुद्धा रिलेट करू शकतात. त्यामुळं देशाने एकत्र आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तयारी करायची. अर्थातच ही सगळी चर्चा ऑल पार्टी मीटिंग मध्ये झाली होती आणि ऑल पार्टी मीटिंग मध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही सगळे जरी विरोधी पक्षात राजकीय असलो तरी आम्ही सगळे भारतीय आहोत. त्यामुळे भारतासाठी भारताच्या ऐक्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत. या विरोधी पक्षाचा नाही भारतीय म्हणून लष्कराचा आज सार्थ अभिमान आहेच ना आपल्याला. आणि राजनाथ सिंगजींचं पण कौतुक करूया. सरकार म्हणजे त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात. मला असं वाटतं ही काही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही, रिस्ट्रेन करायची वेळ. आम्हाला जे काय सरकारला सांगायचं होतं ते आम्ही सविस्तर ऑल पार्टी मीटिंग मध्ये सांगून आलेलो आणि ज्या काही भूमिका असतील आमच्या किंवा काही सजेशन्स असतील त्या काही सगळ्या चॅनल्सवर बोलण्यासारखे विषय नाहीत. हे विषय खूप गंभीर आहेत आणि संवेदनशीलपणे आणि नाजूक पद्धतीने हाताळले पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, आणि त्याची सुरुवात माझ्याकडून झाली पाहिजे स्वतःपासून नाही, की या काळामध्ये आम्ही कोणीही कुणावरही टीका टिप्पणी काही करायची नाही. भारताच्या ऐक्यासाठी आणि हे जे शूर आपले आज युद्ध लढतायत म्हणा किंवा या ऑपरेशन मध्ये आहेत आता त्यांची सुरक्षितता आणि हा दहशतवादाला हरवायची ही वेळ आहे. आणि हे युद्ध कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही, दहशतवादाच्या विरोधात आज जग एकत्र आहे. आज अनेक राज्यांमध्ये ऑपरेशन सुद्धा आहे, blackout सुद्धा आहे. सामान्य जनता सामान्य नागरिक म्हणून देखील आपली एक जबाबदारी आहे. मॉक ड्रिल्स तर होतील, ब्लॅकआउट कसा होईल 4 वाजता मला माहिती नाही, पण जे ड्रिल्स असतील अर्थात ड्रिल होतील. त्या पद्धतीने केंद्राकडनं अगदी देशभर सगळे एकाच वेळेस इव्हेंट टाइम धरून आणलं जातं. अशा परिस्थितीत अशा गोष्टी खरं तर सिक्रेट झाले पाहिजे. आता मी काहीही याच्यावर बोलणार नाही. आता भारताचं ऐक्य एवढंच आहे आणि भारत सरकारला प्रत्येक नागरिकांनी पुढचे काही दिवस अतिशय जबाबदारीने आणि शिस्तीने वागण्याची ही वेळ आहे. भारत सरकार, माननीय प्रधानमंत्री, त्यांची सगळी टीम, MEA, डिफेन्स मंत्रालय, होम मिनिस्ट्री, सगळ्या ज्या काही मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांना सहकार्याची भूमिका ही प्रत्येक नागरिकाचं आजचं कर्तव्य. ओके. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.